पूर्वी खेड्यात बाई ठेवणे हा प्रकार चालायचा, म्हणजे तिला सोप्या भाषेत रखेल म्हटले जाई. यात जास्त करून नाचगाणी करणाऱ्या नायकिनी असत. त्या काळी नाचगाणी करणाऱ्यांना साधे पोटही भरता येत नव्हतं आणि त्यातच या बायकांचा जन्म 18 विश्व दारिद्र्यातला असे. आई बाप जन्म देऊन कुठेतरी कायमचे परागंदा झालेले असत. मग त्यांना भुरळ पाडून फसविले जाई आणि त्याही पोट भरण्याच्या आशेने या लोकांकडे जन्मभर रखेल म्हणून राहत. मग रंगेल असणारी लोक आपल्या चिरेबंद वाड्यातल्या भक्कम भिंतींच्या आत या बायकांना आयुष्यभर भोगायला ठेवायचे. अशा भल्या मोठ्या 30-40 खणी वाड्यात दर्शनी कडेपाट असलेला सोपा असे. खुंटीवर तलवारी, बंदुका टांगलेल्या असत. खाली भली मोठी जाजमं, गादी, गालिचे आणि तक्के असत. काही श्रीमंत लोक वाड्यात अत्तराचे दिवे जाळून अशा नायकिनी रातभर नाचवायचे. जणू अत्तराचा फाया मला आणाराया असेच स्वर भल्या मोठ्या 30-40 खणी वाड्यातून घुमत राहायचे. डोक्यावर दिवस रात्र पदर घेऊन राहणाऱ्या त्यांच्या हक्काच्या बायका पुरुषांना सहसा विरोध करत नसत. केला तरी तो कोणाच्या पचनी पडत नसे, कारण घरात पुरुषाचा धाक असे. बऱ्याच ठिकाणी या ठेवलेल्या बाईला मुलं होऊ दिली जात नसत, कारण ती इस्टेटीत वाटा मागतील ही भीती त्यामागे असे. आणि चुकून कधी गरोदर राहिलीच तर त्यांना ठराविक वनस्पतीचा काढा पाजण्यात येई व प्रचंड वेदना झेलून या बाईला रिकामी केले जात असे. असले अघोरी उपचार करून सुद्धा एखादी बाई गरोदर राहिलीच तर तिच्या मुलाच्या जन्मानंतर काही वेळातच वाड्यात अथवा वाड्याच्या मागच्या बाजूला परूसभर खोल खड्डा खोदून ती मुलं जिवंतपणे गाडली जात. या वाड्याबाहेरच्या माणसाला याची काहीच पण खबरबात मिळत नसे, कारण ठेवलेली बाई कधी कोणाच्या नजरेसही पडत नसे. काही जण तर तिला माडीवरच घमेल्यात अंघोळ करायला लावून भरलेलं पाण्याचं घमेलं वाड्याच्या बाहेर आणून स्वतः ओतायचे. म्हणजे काही रंगेल माणसं तर तरुणपणी जे बाईला वाड्यात कोंबायचे ते तिचं मेल्यानंतर मडच बाहेर काढायचे. वाड्यातला वारा आणि अंधार पिऊन सारा जन्म चिरेबंद भिंतीच्या आत घालवलेली बाई धान्य साठवायच्या कणगीसारखी फुगलेली असायची. तिला उचलायला तितकीच धिप्पाड देहाची माणसं लागायची. इतके करूनही तिच्या पोटी आलेलं एखादं मूल जगलंच तर त्याला मोठे झाल्यावर कडू बियाणे म्हणून संबोधले जाई. मग अशा मुलाला एखादा जमिनीचा तुकडा कसायला दिला जाई. माझ्या ओळखीतली आजी एका रखेल बाईच्या पोटाला जन्मलेल्या माणसाचं नाव घेऊन सांगायची की तो जन्मला तेव्हा त्याला वाड्यात खोदलेल्या खड्ड्यात पुरताना ते चिमुकलं बापाकडे बघून ओठातून हसलं. मग बापानं क्षणभर विचार केला अन दया येऊन खड्ड्यात टाकलेल्या त्या जीवाला वर काढून वाढविला. पुढे मोठे झाल्यावर त्याला कडू बियाणे म्हणून साऱ्या पंचक्रोशीत ओळख मिळाली. त्यामुळे अशा ठेवलेल्या बाईचा वापर फक्त जन्मभर भोगण्यासाठीच केला जाई. सालभरात एखाद्या जत्रेत बाईच्या अंगावर नवलुगडं चोळी चढायची, त्यावरच ती समाधान मानायची आणि आपला जन्म भोगण्यासाठीच झाला आहे अशी मनाची तयारी करून ती बाई आलेला दिवस ढकलत राहायची. बाकी बाई वाड्यावर या म्हणून नाचणाऱ्या आत्ताच्या पिढीला बाईचं हे अवघड जागेचं दुखणं कधी नाही समजणारच नाही. ही गोष्ट तुम्हाला आधी माहीत होती का? आणि नसेल तर याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे कमेंटद्वारे नक्की कळवा.